हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज मी बनवणार आहे पास्ता। वेकेशन असेल किंवा मग सुट्ट्या असतील, मुलांना वीकेंड असेल तर सकाळी सकाळी पास्ता जर बनवला तर मला असं वाटतं की मुलं पण खुश होतात, ब्रेकफास्ट पण चांगला होतो। तसं तर तुम्ही 4 वाजता सुद्धा बनवू शकता पास्ता, कधी पण मुलांना तर आवडतोच बऱ्यापैकी। तर आज मी पास्ता देते। बरेच जण टिफिनला पण देतात, पण टिफिनला मला असं वाटतं की ते थंड होतं, तर मॅगी पास्ता हे खायला थोडासा इश्यू होऊ शकतो, थंड चांगलं लागत नाही। म्हणून मग मी हा पास्ता घरीच बनवते आहे आणि गरम गरम विराजला देऊ आपण। चला कसा बनवायचा, सोपा आहे। पण मी तुम्हाला खरं सांगते, मी पहिल्यांदा पास्ता बनवते, याच्या आधी मी कधीही पास्ता बनवला नाही। पण आता रिसेंटली विराज जेव्हा स्कूलमध्ये जातो ना, तर त्याला त्याच्या एका फ्रेंडच्या टिफिनमधून शेअर केला आणि त्याला तो खूप आवडला। तर तो घरी येऊन म्हटला की मला पास्ता खायचा आहे। सो आज मी त्याच्यासाठी पास्ता बनवते आणि त्याला आवडेलच, कारण की त्याची ती फेवरेट डिश झाली आहे सध्या। तर चला बनवूया। कढईमध्ये साधारण 2 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकलं आहे, अगदी अर्धा चमचा, कारण की आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आणि हा पास्ता याच्यात टाकला की अगदी 4-5 मिनिटांमध्येच हा शिजला जातो, म्हणजे खूप जास्त पण नाही शिजवायचा, नाही तर त्याचे 2 तुकडे होऊ शकतात। त्याच्यामुळे जसं आपण नूडल्समध्ये करतो त्याच पद्धतीने, मी व्हिडिओ पण बघितला तर मला तो समजलं कसं बनवायचं आहे। तसं तर खूप सोपं आहे आणि लगेच 4 मिनिटांमध्ये हे खूप नरम पण पडतं, कलरही याचा चेंज होतो। आता लगेच आपण याला ना जाळीमध्येच काढून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे। आणि मी इथे फिल्टरच्या पाण्याखाली डिरेक्टली ठेवलेलं आहे याला। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये थंड पाणी फ्रीजमधलं ठेवलं म्हणजे टाकायचं आणि थोडंसं ऑइल टाकून ठेवलं तरी चालेल। आणि नंतर मग याला ड्रेन करत ठेवायचं आहे। आता प्रॉपर याची भाजी बनवून घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी इथे बटर घेतलं आहे आणि लसणाच्या थोड्याशा पाकळ्या घेतल्या आहेत। अगदी 4-5 लसणाच्या बारीक बारीक पाकळ्या करून घेतल्या, चॉप करून त्याही याच्यात टाकल्या। थोडी मिरची आहे, पण ही मिरची तिखट नाही आहे, एकदम फिक्की मिरची आहे। आणि साधारण 1 मिरची मी याच्यात टाकली होती। 1 कांदा घेतला आहे, कारण की पास्त्याचं प्रमाण त्या मानाने कमी आहे। जर जास्त प्रमाणात पास्ता बनवत असाल तर ऑब्व्हियसली जास्त कांदा बारीक कापून घ्यायचा, तो पण मी फ्राय करते, अगदीच काही ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे, फक्त कलर चेंज करून घ्यायचा आहे। आणि 1 टोमॅटो 1 किंवा जास्त टाकला तरीही चालेल, कारण की टोमॅटो पास्त्यामध्ये जास्त असतो आणि तो छानही लागतो, तो जास्तच असायला हवा। आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आता शिजताना, कारण की आपण ऑलरेडी जेव्हा गरम करत होतो त्यावेळेस थोडं टाकलं होतं, पण आता टेस्टमध्ये पण आपल्याला हे टाकणं गरजेचं आहे। तर अगदी थोडंसं, आणि आपण जे मसाले ॲड करणार आहोत ना त्याच्यामध्ये पण थोडं मीठ असतं, त्यामुळे जरा जपूनच टाकलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित थोडंसं करून घेतल्यानंतर मार्केटमध्ये पास्ता मसाला मिळतो, हा एव्हरेस्टचा पास्ता मसाला आहे, तुम्ही घरी पण बनवू शकतात। बरेच जण पास्ता मसाला घरी पण बनवतात। साधारण अर्धा पाऊच मी याच्यामध्ये पास्ता मसाला टाकलेला आहे। तिखट असला तर चव पण चांगली लागते, कारण की पास्त्याला किंवा नूडल्स असेल, मॅगी असेल, यांना बेसिकली काही चव नसते जास्त, त्याच्यामुळे तो थोडंसं तिखटपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता मी टोमॅटो सॉस टाकते, साधारण ना 1 चमचा टोमॅटो सॉस टाकते, अंदाजानुसार थोडं हाफ स्पूनच टाकलेलं आहे मी। आणि त्याच्यानंतर आपण मेयोनीज टाकायचं आहे। मेयोनीज तुम्ही स्किप पण करू शकतात, नाही टाकलं तरी चालतं, असेल तर टाकलं तरी जास्त चांगलं आहे। अर्धा चमचा मेयोनीज मी याच्यामध्ये ॲड केलं आहे। आणि हा शेजवान सॉस आहे, थोडंसं तिखट असतो, याच्यामध्ये थोडंसं मीठ असतं आणि ऑलरेडी मी मिरची टाकलेली आहे, त्याच्यानंतर पास्ता मसाला टाकलेला आहे, म्हणून शेजवान सॉसचं प्रमाण कमी केलं आहे। याच्यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, त्यानंतर चीज हे पण टाकू शकतात। सध्या मी हे सगळ्या गोष्टी स्किप करते आहे, कारण की त्या विराजला एवढ्या आवडत नाहीत। आता हे सगळं झाल्यानंतर हा जो मी ड्रेन करत होती पास्ता, अगदी मोकळा झालेला आहे। बऱ्याच वेळेस तो पास्ता चिकटतो, म्हणून थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि हलवून घेतलं तरी चालेल, पण माझा व्यवस्थित झालेला आहे ड्रेन। त्याच्यामुळे आता याच्यावर शिजवण्यासाठी, चांगलं कलर येण्यासाठी 3 मिनिटासाठी फक्त मी झाकण ठेवलं होतं आणि चांगला कलरही आला आहे आणि व्यवस्थित शिजलं पण आहे, कच्चं नको राहायला। गरम गरम सर्व करायचा आणि मुलांना खाऊ घालायचा, छान वाटतो। आणि मी पण थोडंसं खाऊन बघितलं तर मलाही आवडला, मला जमला, आणि म्हणून मी व्हिडिओ शेअर करते आहे। तुम्हालाही आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।